छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। नाशिकमधील घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तर कितीही धमक्या आल्या तरी घाबरणार नाही, धमक्यांमुळे मी माझी भूमिका बदलणार नाही, जे काय परिणाम व्हायचे ते होतील असं भुजबळांनी म्हटलंय। तर भुजबळांना कोण मारेल, म्हाताऱ्या माणसावर माया करणं महाराष्ट्राचे संस्कार आहेत असं जरांगेंनी म्हटलंय। शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळा असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले, तो भाग वेगळा। परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं, तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही। त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील। आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलीस त्याचा शोध घेतील, काय खरं आहे खोटं आहे। महाराष्ट्रातले सगळेच पोलीस त्याला कपडे घाला, त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं, त्याला कोण मारीन कशाला? हो, कोणी आपण म्हातारा माणूस आहे, म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारीन? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणी धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर। तर म्हाताऱ्याला काय मारते? तू आता तू या असंच जाणार आहे, टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उभं कशाला? ते काय लय शहाणा आहे कधी?